लोकतांत्रिक नेता अन्नाभाऊ साठे को भारत रत्न पुरस्कार देने की मांग को लेकर कराड़ में विभिन्न संगठनों द्वारा दी गई चेतावनी के तहत प्रशासनिक कार्यालय के सामने आत्मदाह का प्रयास किया गया। इसमें मानव कल्याण संगठन फाउंडेशन भीम आर्मी भीम शक्ति शामिल थे। आंदोलन में सलीम पटेल, जावेद नायकवडी, माजी नगर सेवक आनंदराव लादे, नितिन आवले, सुश्री लक्ष्मी काले, संतोष थोरवड़े, दीपाली पुस्तके, अर्चना जाधव, कुसुमताई शेवाले और अन्य कार्यकर्ताओं ने भाग लिया। ऑगस्ट याचे औचित्य साधून तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही विविध संघटनेनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी एक आत्मदहन करायचा इशारा दिलेला होता। ते आंदोलन आम्ही आज केलं। त्या आंदोलनासाठी आम्हाला हे सांगायचं आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही सर्व अण्णा प्रेमीयांची मागणी आहे आणि ती मान्य झालीच पाहिजे। हे आम्ही सर्व महिला व सर्व अण्णाप्रेमी यांच्याकडून जय शिवराय, जय जिजाऊ, जय सावित्री। आज 15 ऑगस्ट कराड शहरातील विविध संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरता आम्ही भारत सरकारशी आम्ही पत्रव्यवहार केले होते। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना इशारा दिला होता की 15 ऑगस्टच्या आत आपण भारतरत्न पुरस्कार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना पारित करावा व जाहीर करावं, अन्यथा न केल्यास आम्ही आंदोलन करणार। त्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ सलीमभाई पटेल असतील, जावेदभाई नायकवडे असतील, आमचे संतोषजी थोरवडे असतील, त्याचबरोबर नितीन जावळे असतील, महिला आमच्या आघाडीच्या लक्ष्मी काळे मॅडम असतील, त्यानंतर जाधव मॅडम असतील, पुस्तके मॅडम असतील, सुश्री शेवाळेसुद्धा मॅडम असतील, त्या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रांत कार्यालय या ठिकाणी आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने आम्ही आत्मदहन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत होतो। पुन्हा आम्हाला पोलिसांनी अटकावा करून आम्हाला या ठिकाणी अटक केलेली आहे। त्या अनुषंगानं मी भारत सरकारना एक विनंती करतो की लवकरात लवकर आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार पारित करावा, अन्यथा पुढच्या आंदोलनाची दिशासुद्धा वेगळी असेल या ठिकाणी या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपल्याला सूचित करतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय संविधान।